पुढची बातमी आहे टँकरबाबतची। एकीकडे उकाडा, घामाच्या धारा, सुकलेला घसा, तर दुसरीकडे हाच घसा ओला करायला घोटभर पाणीही घरात नाही अशी स्थिती। मुंबईतल्या अनेक भागामध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे। त्याला कारण आहे वॉटर टँकर असोसिएशनचा संप। पालिकेच्या काही अटींमुळे संपावर गेलेले टँकर असोसिएशनचे सदस्य संप मागे घेण्यासाठी काही केल्यात तयार होत नाहीयेत। पाहूया या संपामुळे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी कसं पळालं। अंधेरीतल्या हायफाय सोसायटीतील ही मंडळी आंदोलन का बरं करतायत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? मग त्यांच्याच तोंडून ऐका। गेले 4 वर्ष आम्ही जवळजवळ झडतोय इकडची लोक। दिवसांदिवस प्रॉब्लेम वाढत चालली। आम्ही का टँकरवर आश्वासन ठेवायचं, का टँकर का ऑर्डर करायचा? 25 ते 30 टँकर रोज आम्हाला पाणी लागतंय। टँकर का पाणी हमें नहीं चाहिए, हमें बीएमसी का पाणी चाहिए। गेल्या 3 दिवसांपासून या रहिवाशांच्या घरात पाण्याचा थेंबही आला नाहीये। सोसायटीचं नाव रेन फॉरेस्ट, पण रहिवाशांना पिण्यासाठीही पाणी नाही अशी परिस्थिती आहे। अर्थात त्याला कारण आहे वॉटर टँकर असोसिएशनचा संप। दिवसांदिवस प्रॉब्लेम वाढत चालली। आम्ही का टँकरवर आश्वासन ठेवायचं, का टँकर का ऑर्डर करायचा? हम सब यहाँ जमा है क्योंकि हम लोग को रोज तकलीफ हो रही है। छोटे छोटे बर्तनों में हम लोग पानी भरे। हमारी यही दरख्वास्त है कि हमारा जो पानी आना चाहिए उतना तो लिमिटेड पानी भेजो हमको, यही हमारी विनती है। माझी स्वतःची आई आज बेडवर आहे, तर तिचं आंघोळ आणि हे करण्यासाठीच मला पाणी लागतं। आणि इथे कोणत्याही फ्लॅटमध्ये टाकीची व्यवस्था नाहीये की जी बाकीच्या सोसायट्यांमध्ये जुन्या असायची। त्यामुळे जे काही डिपेंड आहोत ते आम्ही बीएमसीच्याच पाण्यावर। जवळजवळ 600 फ्लॅट या सोसायटीमध्ये आहेत। 600 फ्लॅटमध्ये जवळजवळ किती 3000 लोक तरी डेफिनेटली राहत असतील। आणि ते रोजच्या रोज आजपर्यंत रोज 25 ते 30 टँकर रोज आम्हाला पाणी लागतंय, कारण बीएमसीचं पाणी आमच्यापर्यंत पोहोचत नाही। या रहिवाशांनी पालिकेवर खापर फोडलाय, तर दुसरीकडे यावरून राजकारणही पेटलंय। 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंनी संपावर तोडगा काढा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता। आदित्य ठाकरेंनी दिलेल्या 48 तासांचा अल्टिमेटम आता संपत आलाय, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय। यावरून एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे। या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये, मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही। 15-20 वर्ष तुम्हीच होते। आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले, जे ब्रिटिश काळात धुवायचे। आम्ही तर रस्ते धुतले, स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने। तुम्ही तर 15-20 वर्ष तिजोरी धुतली। वॉटर टँकर संपातून सुवर्ण मध्य काढून सर्वसामान्यांना त्रासातून बाहेर काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते। त्यानुसार पालिकेनं विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना 15 जून पर्यंत स्थगिती देण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या। मात्र तरीही टँकर असोसिएशन संपावर ठाम आहे। आज अखेर पालिकेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय। मुंबईत आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलाय। मुंबई पालिका विहीर, बोरवेल, पाण्याचे टँकर अधिग्रहित करणार आहेत। टँकर असोसिएशनच्या संपावर तोडगा निघेपर्यंत हे अधिग्रहण कायम राहील। खासगी गृहनिर्माण सोसायटींना महापालिका अधिग्रहित केलेल्या टँकरनं पाणी पुरवठा करणार आहे। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींनी हे निर्देश दिलेत। पालिकेच्या या निर्णयामुळे गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांचा जीव भांड्यात पडला असेल। मात्र टँकर असोसिएशन या निर्णयाकडे कसं पाहतं? पालिकेच्या या निर्णयामुळे टँकर असोसिएशन संप मागे घेणार की हा वाद आणखी चिघळणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर स्पेशल रिपोर्ट